नमस्कार. सरकारी योजना व कृषी अपडेटमध्ये आपलं स्वागत आहे. शेतकरी ई-केवायसी बद्दल जाणून घेणार आहोत. प्रत्येक शेतकऱ्याला 5,000 रुपये अनुदान रक्कम 26 सप्टेंबर रोजी येणार आहे. हे प्रत्येक शेतकऱ्यांना माहीत आहे. पण तरीही खूप काही शेतकरी आहे ज्यांची ई-केवायसी झाली नाही आणि प्रत्येक गावागावात कृषी सल्लागार, कृषी तज्ज्ञ यांनी आपल्या गावात ई-केवायसी न झालेल्या शेतकऱ्यांची यादी लावलेली आहे. त्या यादीत तुमचं नावसुद्धा असेल तर तुम्ही सुद्धा आपल्या स्वतःच्या मोबाईलवरून ई-केवायसी करू शकता आणि ती अगदी सोप्या पद्धतीने. आता कशी करायची ई-केवायसी ती जाणून घेऊया. पहिल्यांदा तुम्हाला ही वेबसाईट दिसेल, यावर जाऊन क्लिक करायचे. नंतर तुम्हाला अशा प्रकारे लोगो दिसेल. त्यानंतर हे दोन ऑप्शन दिसेल आणि या ऑप्शनपैकी लाल अक्षरात दिसलेला जो ऑप्शन आहे यावर क्लिक करायचे. त्यामध्ये जाऊन तुम्ही नंतर अशा प्रकारे तुम्हाला ऑप्शन दिसेल. यामध्ये आपला आधार नंबर टाकून कॅप्चा कोड टाकायचा आहे. पण ते तेव्हाच होईल जेव्हा तुमचा मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक असेल आणि तो मोबाईल नंबरसुद्धा जवळ हवा, कारण त्यावर OTP येईल. तोच OTP तुम्हाला टाकायचा आहे. OTP टाकल्यानंतर सक्सेसफुल म्हणून मेसेज येईल. तेव्हा तुमची KYC झाली हे समजायचं. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर समोर पाठवा व सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.